देवाला ज्यावेळेस मासा बनवायचा होता त्यावेळेस देवानं पाण्याची परवानगी घेतली. देवाला ज्यावेळेस झाड बनवायचं होतं त्यावेळेस देवानं मातीची परवानगी घेतली. आणि देवाला ज्यावेळेस माणूस बनवायचा होता त्यावेळेस देवानं स्वतःकडे बघितलं आणि देवानं माणसाला देवासारखं बनवलं. आता मासा जर पाण्यातून दूर झाला तर मासा तडफडून मरतो. झाड जर मातीपासून दूर झालं तर ते वाळून मरतं. तसा माणूस जर देवाच्या सेवेतून देवाच्या भक्तीतून दूर झाला, चांगल्या विचारातून दूर झाला तर माणसाचा सुद्धा आत्मा मरून जातो. आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, आनंदानं जर आयुष्य जगायचं असेल तर माशाला पाण्यातून दूर झालं नाही पाहिजे, झाडाला मातीपासून दूर झालं नाही पाहिजे आणि माणसाला देवाच्या भक्ती मार्गातून देवाच्या सहवासातून दूर झालं नाही पाहिजे. तर माणसाचं अस्तित्व टिकून राहतं. जय बाळू मामा.